मंडळी, काय म्हणता? वेलकम बॅक टू माय चॅनल. या आज आपण कुठं आलोय बघा. कसं काय मंडळी, काय म्हणता? वेलकम बॅक टू माय चॅनल. या आज आपण कुठं आलोय बघा. शाळेमध्ये मॅडमने सांगितले होते, जीवन हे विज्ञानासारखं आहे, जेवढे प्रयोग कराल तेवढे चांगले परिणाम मिळतील. तर ही आहे एक विज्ञानाची दुनिया आणि या दुनियेची आज आपण पाहणी करणार आहोत. तर ब्लॉगच्या सुरुवातीलाच तुम्ही म्हणाल विज्ञान विज्ञान का बोलतीये, तर आज आपण आलेलो आहोत पिंपरी चिंचवडच्या विज्ञान केंद्रामध्ये. पिंपरी चिंचवड रेल्वे स्टेशन पासून 1.5 किलोमीटर अंतरावर तर पुणे रेल्वे स्टेशन पासून 15 किलोमीटर अंतरावरती हे आकर्षक विज्ञान केंद्र आहे. बस, गाडी, कार, मेट्रोने सुद्धा येथे भेट देता येऊ शकते. तर हा सुंदर परिसर एकूण 7 एकरामध्ये पसरलेला आहे. विज्ञानाच्या दृष्टीने येथे वेगवेगळे वर्कशॉप होतात. विज्ञान केंद्रामध्ये संग्रह गॅलरी, प्रदर्शन हॉल, तारामंडळची एक बिल्डिंग आहे. याचबरोबर विज्ञानाचे गार्डन आहे. आतमध्ये गाडी पार्किंगची सुविधा सुद्धा आहे. आतमध्ये गेल्यावर सायन्स पार्कच्या आत जाण्यासाठी तिकीट घर मधून तिकीट काढावे लागते. कॅश किंवा ऑनलाईन पेमेंट सुद्धा करू शकता. तिकीट घराच्या समोर नियम व अटी लावलेले आहेत व तिकिटाची माहिती सविस्तरपणे दिलेली आहे. आता जाऊया मेन बिल्डिंग कडे. या इमारतीमध्ये 2 मजले आहेत. ग्राउंड फ्लोअर वरती ऑटोमोबाईल गॅलरी आहे आणि एक्झिबिशन हॉल आहे. पहिल्या मजल्यावर एनर्जी फन सायन्स गॅलरी आहे. रिसेप्शन अकाउंटच्या समोर सायन्सचे काही एक्सपेरिमेंट आहेत. ग्राउंड फ्लोअरवरच्या आधी 3D शोचा हॉल आहे. यामध्ये 10 मिनिटाचा एक शो दाखवला. मंडळी, आज आपण आलेलो आहे पिंपरी चिंचवड येथील विज्ञान केंद्रामध्ये. एअरफोर्सचा MiG-23 एअरक्राफ्ट दिसेल आपल्याला इथे दिसेल. तर हे रशियामध्ये 1970 मध्ये बनवलेले एअरक्राफ्ट आहे. भारताने याला 30 वर्ष याचं जतन केलेलं आहे. कारगिल युद्धामध्ये या एअरक्राफ्टचा आपण वापर केलेला आहे. हे एअरक्राफ्ट तुम्ही पाहू शकता. माझे आज नशीबच लाभले की मी प्रत्यक्षात माझा अनुभव करून मी पाहायला आली. तर ही आहे MiG-23 एअरक्राफ्टची माहिती. ही आहे एअरक्राफ्टची रचना. सायन्स पार्कचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे तारामंडळ शो. 20 मिनिटाचा हा एक शो असतो. आता आपण जाऊया तारामंडळ शोच्या आतमध्ये. तारामंडळाचा आकार डोम सारखा आहे. तारामंडळाच्या आतमध्ये गेल्यानंतर एका वेगळ्या विश्वात गेल्याची अनुभूती होते. या तारामंडळ शोचं नाव द सन अवर लिव्हिंग स्टार. मराठी, हिंदी, इंग्लिश अशा 3 भाषेमध्ये हा शो दाखवला जातो. तर याची एक झलक पाहूया. पृथ्वीपासून कित्येक मैल अंतरावर ब्रह्मांडाच्या खोलीमध्ये आपण आपल्या सौर मंडळाच्या मधोमध तरंगत आहोत. आपल्या सभोवताली जिथवर दृष्टी पोहोचू शकते अरबो तारे आहेत. ताऱ्यांच्या या मेळ्यामध्ये एक चमचमता तारा आहे, आपला सूर्य. ताऱ्यांच्या मध्ये हजारो प्रकाश वर्षांची यात्रा केल्यानंतर आपण सौर मंडळात प्रवेश करत आहोत. शनी आणि त्याच्या नाजूक कडा मंत्रमुग्ध करणारे दृश्य आहे. परंतु आपले लक्ष पृथ्वी अभूतपूर्व नेत्र सुख देते. आपल्या ग्रहाचे वायुमंडळ
2 मजले आहेत. तर चला पाहूया. तर आता आपण आतमध्ये जाऊया 3D शो एन्जॉय करण्यासाठी. तर आपण 3D शोची एक झलक पाहूया. आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला 3D गॉगल देण्यात आले. तर आता आपण काही प्रॅक्टिकलचे एक्सपिरियन्स करूया. तर आता आपण पाहूया नॅनोची एक रचना. यानंतर DNA-चं हे स्ट्रक्चर आहे. आता आपण जाऊया ऑटोमोबाईल गॅलरीमध्ये पाहण्यासाठी. आता आहे ना आपण चाकाचा शोध कसा लागला हे बघूया. तर ही काही स्वयंचलित वाहने आहेत. ही आहे ओपन स्कूटीची रचना. तर हे आहे वाफेवरती चालणारे पहिले इंजिन.
सेक्शन आहेत. तर आपण सगळ्यात पहिले एनर्जी गॅलरीमध्ये जाऊया. एनर्जी गॅलरीमध्ये ऊर्जेचा वापर कशासाठी होतो व तो कसा करायचा हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. हे आहे यांत्रिक ऊर्जेचे स्थलांतर. याचे निर्मिती व वितरणाचे सविस्तरपणे वर्गीकरण केलेले आपल्याला पाहता येते. बघा, आता आपण पाहूया जलविद्युत निर्मिती. पृथ्वीवरील अर्थ हवर म्हणजेच पृथ्वीचा तासावधी पाहूया. इथे स्पष्टपणे दाखवलेले आहे. तर आता आपण एनर्जी गॅलरी बघून आलो. तर आता आपण सायन्स गॅलरीमध्ये जाऊ. परमाणूची माहिती जाणून घेऊया या आतमध्ये. तर आता आपण पाहूया न्यूटनचा लॉ कसा काम करतो. बटन दाबल्यानंतर इथे बघा न्यूटनच्या डोक्यामध्ये वर ऍपल पडतो. सायन्स पार्कच्या गार्डनमध्ये काही भारताचे प्रसिद्ध शास्त्रज्ञाचे पुतळे देखील आहेत. ते आपण पाहून घेऊया.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे विज्ञान केंद्राच्या गार्डनमध्ये सायन्स कसे कार्य करते याची माहिती दिलेली आहे. या सायन्स पार्कच्या गार्डनमध्ये आल्यानंतर लहान मुलांना खेळता खेळता सायन्स म्हणजे काय हे समजून जाते. या गार्डनमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहान मुलांना भारतातून अलुप्त झालेले डायनासोरची रचना व माहिती या सायन्स पार्कमध्ये अनुभवायला मिळते. ही रचना डायनासोरची बघण्यासारखी आहे, खूप आकर्षक वाटते. 10 डायनासोर येथे वेगवेगळ्या जाती जमातीचे पाहायला मिळतील. तर आज मी पिंपरी चिंचवड येथील विज्ञान केंद्रास भेट दिली. नक्की विज्ञान म्हणजे काय याची मला जाणीव आज झाली. येथील वातावरण बघता मला आज विज्ञानाबद्दल खूप काही शिकण्यासारखं मिळलं. मला वेगवेगळे एक्सपिरियन्स करता आले. तर मी तर म्हणेन तुम्ही जरूर भेट द्या. लहान मुलांना तर शिकण्यासारखे खूप काही इथे आहे, पण उच्च वयोगटातील लोकांना ही खूप काही बघण्यासारखे आहे, एक्सपिरियन्स करण्यासारखे आहे. तर तुम्ही अवश्य भेट द्या. थँक यू ऑल ऑफ यू.